नमस्कार. चला तर आज आपल्याला करायचे पाणीपुरीचं गोड आणि तिखट पाणी. तर इथे मी थोडेसे खजूर घेतलेले आहेत. त्या खजूरच्या बिया सर्व काही काढून घेतलेल्या आहेत आणि थोडासा गूळ घेतलेला आहे. तर आपल्याला थोडं एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे गूळ आणि खजूर भिजवून द्यायचे. थोडीशी त्याच्यात टाकलेली चिंच. तर इथे हे छानपैकी आपल्या बघा 10 ते 15 मिनटं मस्त भिजलेले आहे. तर आता आपण वाटून घेऊयात गूळ आणि चिंच आणि खजूरचं असं गोड पाणी तयार करून घेऊयात पाणीपुरीचं. तर हे जे पाण्यात भिजत ठेवलं होतं तेच पाण्याचा वापर आपल्याला पुन्हा करायचा आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला गोड पाणी करून घ्यायचं आहे. तर इथे आपले वाटून तयार आहे. तर इथे आपण काढून घेऊयात एका बाउलमध्ये. खजूर गोड असल्यामुळे मी जास्ती गूळ वगैरे टाकलेला नाही आहे. तर हे आपलं गोड आंबट पाणी खजूरचं तयार आहे पाणीपुरीचं. तर आता आपल्याला तिखट पाणी करून घ्यायचं आहे. तर मोठ्या व्हिडिओमध्ये मी पाणीपुरीची पूर्ण डिटेल रेसिपी शेअर केलेली होती. तर इथे आज फक्त मी पाण्याची रेसिपी शेअर केलेली आहे. इथे 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडासा पुदिना घेतलेला आहे आणि मीठ टाकून मी ते बारीक करून घेतलेलं आहे. तर एका पातेल्यामध्ये आपण हे वाटलेलं तिखट पाण्याचं टाकून घेऊयात, हिरवी मिरचीचा आणि पुदिन्याचा ठेचा आणि एकत्र मिक्स करून घेऊयात आणि हवं तसं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते थोडंसं पाणीपुरी मसाला टाकायचा आहे. ते पाण्याची क्वांटिटी जास्ती असल्यामुळे मी ते 2.5 चमचे मसाला टाकणार आहे. थोडंसं टेस्ट करून बघते तिखट झालं आहे काय. जास्ती तिखट झालं असेल तर थोडंसं पाणी आणि मसाला ॲड करायचा आहे. तर कसं वाटलं तिखट पाण्याची रेसिपी, गोड पाण्याची रेसिपी? सबस्क्राईब करा. धन्यवाद.